लग्नाचा सीझन आहे तर अनेक ठिकाणी मुहूर्तमेढ करायची कन्सेप्ट आहे. सजावटीसाठी आंब्याच्या झाडाची फांदी तोडून आणतात. तर त्याला काय परवानगी लागते असं मी म्हणत नाही, त्याच्याबद्दल बोलत नाही, पण ती फांदी तोडून आणून दरवाज्यात लावायची आणि वाळवायची. याच्यापेक्षा मी असं आम्ही अनेकांना सांगतो की आम्ही तुम्हाला रोप देतो किंवा काय 10, 15, 20, 25 रुपयाला एवढा लग्नाचा खर्च करणार तर 25 रुपयाचा एक झाड आणा, झाडाची पूजा करा लाईव्ह, आणि नंतर त्या नवीन ज्यांचं लग्न झालंय त्या दोघांनी मिळून जर झाड लावलं तर पुढे दाखवता येईल नातवंडांना की बाबा हे आमच्या लग्नात लावलेलं झाड आहे म्हणून. म्हणजे सलग आमचे सण आहेत. बेंदूर येईल, बेंद्राला मी पिंपळ सगळा रिकामा करू, त्याच्या पुढे जाणार आहे मी गणपती येणार आहे, तर गणपती गौरीच्या श्रावणामध्ये आम्ही ती कत्तल करणारच आहे. त्याच्या पुढे जाणार आहे की दिवाळी येणार आहे, तर दिवाळीला मी परत आंब्याची झाडी आम्ही मोठ्या प्रमाणात वापरणार आहे. दसरा येणार आहे तर त्याच्यात आपट्याची झाडाचे आम्ही हे वापरणार आहे. माझं म्हणणं कमसे कम तुम्ही जे झाडं तुम्हाला वर्षभर लागतात जी तुमच्या धार्मिक ती तरी किमान लावा आयुष्यात. आणि एवढं सगळं केल्यानंतर जन्माला आलेल्या मुलाला लाकडाच्या पाळण्यात घालायची पद्धत आहे आणि सरणावरती ठेवताना किमान आपल्या वाटणीचं सरण तरी तयार करा. आत्ताचीच ताजी घटना आहे, एक 2-3 आठवड्यामागची, की एक विषय झाला होता. सुप्रीम कोर्टाकडून एक निकाल देण्यात आला होता. एकाकडून 454 झाडं तोडली गेली होती आणि त्यांना शिक्षा म्हणून एका झाडामागे 1,00,000 रुपये दंड आकारण्यात आला होता. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. झाड तोडण्यामागे 1,00,000 रुपये दंड म्हणजे कसं होणार? आता माझ्या अंगणात झाड आहे, ते तोडलं तर मला 1,00,000 रुपये दंड होणार का? मला तर कुंपण घालायचंय, मला घर बांधायचंय. म्हणजे असे बरेच प्रश्न घेऊन आपल्याकडे लोक आलेले आहेत. त्यांच्या मनात ह्या प्रश्नांची लिस्टच तयार झालेली आहे. मग या सर्वच प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी मी टीव्ही नेक्स्ट मराठीकडून ज्योती भोसले आपल्या या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपल्या समोर घेऊन आलेले आहे वृक्ष प्राधिकरण समितीचे 18 वर्ष सदस्य असणारे मिस्टर उदय गायकवाड सर. स्वागत करूया. नमस्कार सर. स्वागत आहे आपलं टीव्ही नेक्स्ट मराठीच्या स्टुडिओमध्ये. आणि हे जे आहेत वृक्षतोडीबद्दलचे प्रश्न लोकांच्या मनात खळबळ माजवत आहेत, याबद्दल पहिल्यांदा तुमचं म्हणणं काय आहे सांगा, मत सांगा. मत ह्या पहिली गोष्ट माणसाचा खून करणं आणि झाड तोडणं हे एकसारख्याच गोष्टी आहेत माझ्या दृष्टीने. झाड तोडणं, आकारण तोडणं, आणि जर खरंच काहीतरी गंभीर धोका आहे त्या झाडापासून किंवा धोका उद्भवण्याची शक्यता आहे म्हणून परवानगी रीतसर कायद्याच्या चौकटीत राहून परवानगी घेऊन ते तोडणं, या दोन्हीमध्ये आपण समजून घेणं आवश्यक आहे. आणि दुसरी गोष्ट, झाड तोडल्यानंतर किंवा कुठलंही म्हणजे खाजगी माझ्या अगदी अंगणातलं, मी स्वतः लावलेलं, माझ्या जमिनीतलं, माझ्या शेतातलं झाड तोडणं, जंगलातलं तोडणं, रस्त्यावरचं तोडणं, गावातलं तोडणं, बागेतलं तोडणं, कुठलंही झाड तोडताना परवानगी ही गोष्ट अपरिहार्य आहे. आणि परवानगी शिवाय जर झाड परवानगी मिळालेली नाही आहे, झाड तोडलं किंवा परवानगीच विचारली नाही, न घेता तोडलं, तर हा गंभीर गुन्हा आहे. सगळ्यात महत्वाचं. आणि सगळ्यात महत्वाचं, मला हे माहित नव्हतं असं जर कोणी म्हणत असेल, अनेकदा लोकांचं असं म्हणा, नाही आम्हाला माहितच नव्हतं, तर माहित नव्हतं तर कायदा असं म्हणतो की कायद्याचं अज्ञान ही सबब नाही. मी वेगळं उदाहरण असं सांगेन की गाडी चालवणारा मुलगा आहे 17-18 वर्षाचा, लायसन्स काढायला लागतंय मला माहित नव्हतं, किंवा एखाद्यानं खून केल्यानंतर शिक्षा आहे मला माहित नव्हतं, असं म्हणून चालेल का? तर असं म्हटल्याचं काय, तर कायद्याचं अज्ञान ही सबब नाही. कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला कायदा समजून घेणं, आणि दुसरी गोष्ट अशी कृती करताना आपल्याला कायद्याच्या चौकटीत राहूनच ती गोष्ट करावी लागेल किंवा समजून घेऊनच करावी लागेल किंवा तिचं पालन करूनच करावी लागेल. बरं, मग ह्या सगळी माहिती तुम्ही आज प्रेक्षकांना देणार आहे आणि इथून पुढे कुणीही सबब नाही देऊ शकणार आहे की आम्हाला हे माहित नव्हतं. ठीक आहे, मग मला सांगा की मुळात गाव नमुना आणि शहर नमुनामध्ये झाडांच्या नोंदी कशा केल्या जातात? पहिली गोष्ट म्हणजे ग्रामपंचायतीच्या ज्या हद्दी आहेत त्या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये आपल्या प्रामुख्याने शेती आणि गावठाण असतं, तर त्याच्यामध्ये ज्याची मालकी आहे त्याच्या सातबारावरती झाडाची नोंद होत असते. अनेकदा नवीन झाडाची नोंद लोक करून घेत नाहीत, पण ती करून घेतली पाहिजे. आणि तशी झाड, पेरूची झाड, आंब्याची झाड, नारळाची झाड, असं अनेक सातबारांवरती नोंदवलेलं आहे. आणि विहिरीची नोंद जशी असते, शेती आहे तर शेतीमध्ये पीक कुठलं आहे, इतक्या याच्यामध्ये अमुक 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 पिकं घेतली जातात. विहीर आहे, त्याच्यानंतर आपलं शेतघर आहे, गोठा आहे, तसं झाड आहे, हे झाड सुद्धा नोंदवण्याची तरतूद आहे आणि ते नोंदवलं जातं.
शहरामध्ये जे प्लॉट आहेत आता नागरिकांचे, त्याच्यामधल्या नोंदी तशा महापालिकेकडे करायची तरतूद नव्हती. पण जे नव्याने 1965चा जो कायदा आहे त्याच्याप्रमाणे आपल्याला ग्रामीण भागामध्ये काम होतं आणि 1975च्या कायद्याप्रमाणे शहरी भागासाठी होतं. शहरी भागामध्ये दर 5 वर्षांनी वृक्षांची गणना केली जाते. अच्छा. हा. तर महापालिकेच्या बागा असतील, रस्ते असतील, खुली मैदानं असतील किंवा आपलं घर असेल, एखाद्याचं इंडिव्हिज्युअल प्रॉपर्टी असेल, तर त्याच्यामध्ये कोणत्या जातीची किती झाडं आहेत, किती उंची आहे, त्याचा घेर किती आहे, जात कोणती आहे, हिची नोंद केली जाते. आणि अशी वृक्षगणना दर 5 वर्षांनी केली जाते. जशी माणसांची वृक्षगणना ही दर 10 वर्षांनी करायची तरतूद आहे, म्हणजे ज्याला आपण ह्युमन सेन्सस म्हणतो, लोकसंख्या आपण मोजतो त्याच्यामध्ये, तसं वृक्षांची संख्या मोजायची दर 5 वर्षांनी तरतूद आहे. मग लोकसंख्या मोजताना मला वाटते अंगणवाडीच्या शिक्षिका वगैरे ती जशी टीम असते तशी याच्यामध्ये एक एक्सपर्टची टीम घ्यावी लागते आणि त्याचं टेंडर काढून त्याच्यामध्ये ज्यांना त्याच्या अटी असतात त्या अटी ज्यांची पूर्तता करू शकतात, त्यांना अनुभव आहे. आता हे तर फुल्ली कॉम्प्युटराइज आहे सगळं. दुसरी गोष्ट, झाड मोजण्याची आणखीन दुसरी नव्या पद्धती पण येऊ घातल्यात. ड्रोननी झाडं बघता येतात. दुसरी गोष्ट, सॅटेलाइटनी झाडं बघता येतात. म्हणजे आता जर समजा तुम्ही उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी इथं झाड तोडलं आणि 8 दिवसांनी लक्षात आलं किंवा कोणीतरी तक्रार वेळाने केली आणि तिथलं सगळाच म्हणजे मुळासकट काढून सगळा पुरावा नष्ट केला असेल आणि झाड इथं नव्हतंच असं जर कोण दावा करायला लागला, तर गुगल अर्थ वरती टाइमलाईन आहे, 20 वर्ष मागे जाता येतं आणि तिथं झाड होतं हे दाखवता येतं. आणि हे शक्य आहे कारण सगळं थोड्या वेळाचं पिक्चर सॅटेलाइटने काढून ठेवलंय. त्याच्यामुळे तुम्ही झाड नाही म्हणू शकत नाही. बरोबर. त्यामुळे ते आता त्या असा तुझे फाजील विश्वास झाडांच्या बद्दल मी काहीतरी करू शकतो असा फाजील विश्वास कोणी ठेवायचं कारण नाही. एव्हरीथिंग इज रेकॉर्डेड. दुसरी गोष्ट, सॅटेलाइट वरती ह्या सगळ्या नोंदी झालेल्या असतात आणि सॅटेलाइट वरती अगदी झाडाची जात कोणती आहे, ऊस आहे, गवत आहे, हे ऊस आणि गवतातलं जर सेपरेशन, हे भाताचं शेत आहे, हे ज्वारीचं शेत आहे, हे गव्हाचं शेत आहे, हे सेपरेशन जर होतंय तर झाडांचं सेपरेशन पण होतंय. अच्छा. मग 7/12 तुम्ही आता हा विषय म्हटलात, तर 7/12 म्हणजे ही काय नोंदणी असते नेमकी? नाही, 7/12 ही गावाच्या आपल्या स्वतःच्या प्रॉपर्टीची नोंद आहे. अच्छा. म्हणजे 7/12 हे पत्रक आहे आणि 8 नावाचं एक पत्रक आहे, नमुना 7, त्याच्यावरती झाडांच्या नोंदी होतात. आणि झाडाच्या नोंदी करणं अपरिहार्य आहे. म्हणजे आता केलेल्या नसतील आणि समजा त्यातनं झाड तोडलं, तर मी मगाशी सांगितलं तसंच आहे की आज सॅटेलाइटचं हे थोड्या वेळाने आपल्याला मोबाईलवरती बघायला मिळतो. त्याच्यामुळे त्याला काय आता असं हे नाही राहिलेलं, एखादं शेतातलं झाड एखाद्यानं तोडलं, गायब केलं, विकलं आणि विषय संपवला, तर त्याला असं वाटत असतं थोड्या वेळासाठी विषय संपवला, पण तो सापडू शकतो. मग आता आपण तो विषय मगाचा ऐकला की 1 लाख रुपये दंड, तर झाड तोडणारच नेमकं दंड किंवा शिक्षा काय होऊ शकते? नाही, आता झाड कुठं आहे हा सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा आहे. झाड जंगलातलं तोडलं तर जंगलाचा कायदा तिथे ऍक्ट होतो, म्हणजे फॉरेस्ट ऍक्ट प्रमाणे. सोशल फॉरेस्ट्रीच्या हद्दीतलं झाड तोडलं तर वेगळ्या पद्धतीने कारवाई होऊ शकेल. देवराई आहे समजा एखादी, ज्याला सेक्रेट रोड्स म्हणतो आपण, त्या देवराईतलं झाड असेल तर जैविकता कायद्याने पण गुन्हा होणार आहे. म्हणजे जंगल कायद्याच्या कायद्याप्रमाणे होईल, जो महाराष्ट्र वृक्ष छाटणीच्या कायद्याप्रमाणे 1965च्या कायद्याप्रमाणे होईल आणि बायोडायव्हर्सिटी कायद्याने पण गुन्हा होऊ शकेल. म्हणजे एका झाडासाठी 3-4 प्रकारच्या कायद्यातून सुद्धा एखाद्या वेळेला गुन्हा नोंद होऊ शकतो. वेगवेगळ्या केसेस चालू शकतात. मग ते इतकी गंभीर गोष्ट आहे. म्हणजे आता समजा आता आपल्याकडे नाही, पण कोकणामध्ये खाडीच्या तोंडाशी असलेलं जे मँग्रोव्हचं जंगल आहे, तिथला कायदा आणखीन गंभीर आहे. तिथं जंगलातलं तोडलं तर वेगळं आहे, जंगलात सभोवतालचं तोडलं तर वेगळं आहे, देवराईतलं तोडलं तर वेगळं आहे. याच्यामध्ये परत आणखीन नवीन कायद्यामध्ये अमेंड झाली आहे की 50 वर्षापेक्षा जर जुना वृक्ष असेल तर त्याला वारसा वृक्ष म्हटलंय किंवा हेरिटेज ट्री म्हटलंय. तो तोडला तर आणखीन गंभीर आहे पुढं. म्हणजे त्याच्यानंतर झाडाच्या त्या कायद्याप्रमाणे 1965च्या कायद्याप्रमाणे झाडाच्या जाती दिलेल्या आहेत. तो 16 जाती ज्या आहेत त्या जाती ज्याला काय म्हणू, त्या सूचीमध्ये आहेत. त्या सूचीतलं कुठलंच झाड तोडता येत नाही. त्याच्यामुळे ते आणखीन वेगळा. आता हे कधी कोणी कुठलं तोडलंय त्याच्यामुळं
जैवविविधतेवरती काय परिणाम झालाय, त्याच्यावरती कोण राहत होतं, पक्षी असतील. समजा फॉर एक्झाम्पल झाड तोडलं आणि त्या झाडावरती घरटं आणि ते घरटं पडलं आणि त्यातनं अंड्याचं टरफल मला दिसलं आणि ते कोणीतरी शूट केलं, त्याचा फोटो निघाला तेव्हा नंतर सापडलं, तर तुम्हाला वन्यजीव कायद्याप्रमाणे पण गुन्हा आहे. म्हणजे वाघ मारल्याची शिक्षा आणि घरटं तोडल्याची शिक्षा एकच आहे. अरे बर. त्यामुळे झाड तोडताना तुम्ही झाडावरची असलेली घरटी नष्ट झाली, त्याच्यावरच्या पक्ष्यांना बाधा पोचली काय, किंवा एखादा सरडा त्या फांदीत चिरडला आणि मेला, तर तुम्ही तो असा आजपर्यंत त्याचा प्रयत्न कोणी केलेला नाही, पण हा गुन्हा आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. हा झाला इतर एरियासाठी. मी शेतातलं झाड सुद्धा तोडताना परवानगी घेणं आवश्यक आहे, तिथला कायदा वेगळा आहे. आणि नागरी क्षेत्र जे आहेत, म्हणजे कोल्हापूर शहर उदाहरणार्थ, महानगरपालिकेचं क्षेत्र, सगळ्या नगरपालिकांचं क्षेत्र, MIDCचं क्षेत्र, या सगळ्यासाठी स्वतंत्र कायदा आहे. तो महाराष्ट्र ट्री अर्बन एरियासाठी आहे, नागरी क्षेत्रासाठी आहे. तर त्याला अर्बन ट्री महाराष्ट्र ट्री फेलिंग ऍक्ट अर्बन एरिया 1975 असा कायदा आहे, आणि 2009चा त्याच्यासाठी नियम आहे. कायदा आणि नियम ह्या दोन्हीची अंमलबजावणी होत असते. आणि त्याच्याप्रमाणे काय तरतूद आहे, तर आता कोल्हापूर शहर महानगर आहे, तर महानगरामध्ये आपल्याकडे आता मी कोल्हापूर जिल्ह्यासाठी बोलायचं जर झालं तर आपल्या सगळ्या नगरपालिका, 13 नगरपालिका नगर परिषदा ज्या आहेत त्या 13 नगरपालिका, 2 महानगरपालिका आणि 6 MIDC, या क्षेत्रांना जो कायदा आहे तो कायदा महाराष्ट्र वृक्ष प्राधिकरण, त्याच्यासाठी त्या कायद्यांनी 1975च्या कायद्यांनी वृक्ष प्राधिकरण समिती नेमायला लागते. मग त्याच्या महापालिकेचा आयुक्त किंवा प्रशासक हा त्याचा अध्यक्ष आहे, त्याचा तिथला वृक्ष अधिकारी हा त्याचा सदस्य सचिव आहे त्या ह्याच्यातला. मग कोल्हापूर शहरामध्ये शहर अभियंता हा त्याचा सदस्य सचिव आहे. त्याच्यानंतरचा पुढचे जे हे आहे त्याच्यामध्ये सामाजिक वनीकरणचा अधिकारी त्याच्यामध्ये सदस्य आहे. 3 लोक जे महापालिकेचे निवडून आलेले लोक आहेत, त्याच्यामध्ये स्टँडिंग चेअरमन आहे, विरोधी पक्ष नेता आहे, हे लोक त्याचे सदस्य आहेत. आता सभागृह अस्तित्वात नसल्यामुळे ते लोक नसले तरी सुद्धा उरलेल्या लोकांचं समिती काम बघते. आणि शहरामध्ये काम केलेल्या 10 वर्ष सामाजिक वनीकरण विभागाबरोबर काम केल्याचा अनुभव असलेले एक्सपर्ट्स म्हणून 3 संस्था किंवा व्यक्ती आहेत. मग कोल्हापूर शहरामध्ये विज्ञान प्रबोधी नावाची संस्था आहे, निसर्ग मित्र नावाची संस्था आहे आणि गार्डन क्लब आहे. अशा 3 लोकांचे 3 प्रतिनिधी, सामाजिक वनीकरण विभागाचा 1 प्रतिनिधी, महापालिकेचे 3 प्रतिनिधी, म्हणजे अधिकारी मिळून 3 आणि त्याच्यानंतर 3 निवडून आलेले प्रतिनिधी, असं वृक्ष प्राधिकरण समिती आहे. वृक्ष प्राधिकरण समिती ही त्या कायद्यानं गठीत झालेली असल्यामुळं त्याला एक त्या विषयासाठीच जवळपास कोर्ट आहे थोडक्यात. तर त्यांचं काम काय आहे, तर पहिली गोष्ट शहरामधली सगळ्या झाडाची जपणूक करणं, दुसरी गोष्ट दर 5 वर्षांनी झाडं मोजणं. झाडं मोजल्यानंतर त्यांना काय लक्षात येणार आहे त्या समितीला, की बाबा वडाची झाडं किती आहेत, रेनट्रीची झाडं किती आहेत, बेलाची झाडं किती आहेत, प्रत्येक झाडं किती आहेत लक्षात येईल. मग तेच सगळी यादी घेऊन बसल्यानंतर शहराची काय लक्षात येतं, की अति दुर्मिळ झाडं कुठली आहेत शहरात, दुर्मिळ झाडं कुठली आहेत. म्हणजे समजा आपण असं म्हणूया की अगदी 4-5च झाड आहेत शहरात, तर ते काय झालं तर अति दुर्मिळ झालं. समजा 10 ते 100च्या गटात झाड आहेत तर ती दुर्मिळ गटामध्ये, 100 ते 1000 पर्यंत झाड आहेत तर ती सामान्य झाडं किंवा संरक्षित झाडं म्हणूया आपण. आणि 1000 पेक्षा जिची संख्या जास्त आहे, म्हणजे 1000 रेंट्री आहेत किंवा 1000 निलगिरी आहेत, 1000 पेक्षा 1100 आहेत, तर ती सामान्य झाडं झाली. अशी 4 वर्गवारी केलेली आहे. ओके, आता ही वर्गवारी केल्यामुळं एक मानक ठरला. हा मानक ठरवण्याचा अधिकार वृक्ष प्राधिकरण समितीला आहे. म्हणजे जे दुर्मिळ झाड आहे, तुम्ही अर्ज केलात माझ्या दारातलं हे झाड आहे तर ते दुर्मिळ असेल तर त्याला तोडायला परवानगी मिळणार नाही. बरं, तर दुर्मिळ झाड आहे म्हटल्यावरती चोरी होते. आता आमच्याकडेच झालेली एक घटना सांगते. चंदनाचं झाड आमच्या दारात होतं आणि ते आमच्या न कळतच चोरलं गेलंय. चंदनाला दुर्मिळ म्हणताय तुम्ही, दुर्मिळ म्हणताय. चंदन कोल्हापूर महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून दुर्मिळ असेलच असं नाही. अच्छा, पहिली गोष्ट, कारण समजा चंदनाची 1000 पेक्षा जास्त झाडं जर कोल्हापूर शहरात असतील तर दुर्मिळ नाही ठरणार पहिली गोष्ट. पण चंदन किमती झाड आहे आणि ते शेड्यूल ट्री आहे, तर ते तोडायला परवानगी तुम्हाला, ते चोरीला गेलं, तुम्ही कोण आहात तर तुमच्या जागेतलं गेलं. व्हॉट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी, तुमची जबाबदारी काय, तर तुमची जबाबदारी तातडीनं पोलीस स्टेशनला कळवायचं. आणि दुसरी गोष्ट कोल्हापूर महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीला कळवायचं. नाहीतर नाहीतर आरोपी तुम्ही आहात.
होय. हा. राईट. तुमच्या अंगणातलं झाड जपण्याची जबाबदारी तुमची आहे. Okay. मला काय माहित नाही चोरीला गेलं हा. काय, असं तुम्ही म्हटलात तर बरोबर आहे. तुमचं लायसन्स चोरीला गेलं काय, तर तुम्ही पोलीस स्टेशनला कळवायला लागतंय. त्याच्याशिवाय तुम्हाला नवीन लायसन्स मिळत नाही. बरं, आता मग ह्या तर घटनेला म्हणजे वर्ष होऊन गेलं हा, तरी पण तरी सुद्धा तुम्ही म्हणजे हा. मी तर म्हणेन कळवणं जास्तच संयुक्तिक. Okay. कारण याबद्दलची तक्रार जर कुठे केली हा. किंवा कोणत्या तरी कारणाने तुमच्या कंपाऊंड मध्ये ट्री अथॉरिटीचे मेंबर्स आयदर कुणी एखादी XYZ व्यक्ती नागरिक आला आणि त्याला लक्षात आलं की अरे इथं झाड होतं किंवा तुमचं झाड यापूर्वी झालेल्या वृक्षगणनेमध्ये नोंद झाला असेल आणि आता त्याच्यानंतर नवीन वृक्षगणना करताना जर निदर्शनाला आलं तर काय झालं, तर झाड तुम्ही तोडले कशासाठी तरी असं होऊ आणि शकतं. दुसरी गोष्ट, तुम्ही तोडलेलं आम्हाला कळवलं नाही किंवा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला नाही याचा अर्थ तुम्ही संगनमताने केलाय. अरे बापरे. होय. सो पहिली गोष्ट हे खूप मजेशीर वाटत असलं तरी सुद्धा हे नोंदवणं ही आपली जबाबदारी आहे माझ्या दृष्टीने. आता मी जे मगाशी बोलत होतो, वृक्ष प्राधिकरण समिती जी आहे ती एका बाजूला मानकं ठरवते, दुसऱ्या बाजूला 10,000 झाडं दरवर्षी कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये लावणं बंधनकारक आहे. ती कुठं लावायची, कोणती लावायची, कोणत्या जातीची लावायची. अर्थातच मगाशी म्हटलं तसं जर अतिदुर्मिळची झाड आहेत त्या स्पीशीज आम्ही आधी लावा म्हणतो. ओके. हा, दुर्मिळ झाडं लावूया म्हणजे भरपूर आहेत, ती कशाला लावायची. बरोबर. तर आम्ही तो बॅलन्स करायचा प्रयत्न करणं म्हणजे वृक्ष प्राधिकरण समितीचं काम आहे. तिसरी गोष्ट, समजा नागरिकांना घरामध्ये त्याच्या फांद्या पडतायत किंवा फरशी उखलली आहे किंवा धोका आहे, झाड कल्लंय, मग तेही झाड तोडताना परवानगी घ्यावी. कोणतंही झाड कोणत्याही कारणासाठी असेल तरी फांदी तोडताना सुद्धा परवानगी घेणं बंधनकारक आहे. आणि जी छाटली जातात झाडं वाढीसाठी, वाढीसाठी छाटली जाणं हा जो मुद्दा आहे, तर ज्याची गर्थ 10 सेंटीमीटरच्या आत आहे तेवढं तुम्ही प्रूमिंग करू शकता. म्हणजे ऑब्वियस आहे तो मेंटेनन्स झाला तुमचा. पण त्याच्यापेक्षा मोठी फांदी होईल पण तुम्ही एकदा थांबू नका. आणि जर मोठी झाली असेल आणि तुम्हाला तोडावी लागत असेल आत्ता, तुम्हाला आत्ता काहीतरी वाटलं किंवा नाही आत्ता काहीतरी तोडत, तर तुम्ही काय करायचं नाही, रितसर महापालिकेच्या उद्यान विभागामध्ये जायचंय. त्याचा फॉर्मॅट तुम्हाला काय करायचं, फांदी तोडायचं का झाड तोडायचं आहे का पुनर्लागवड करायची आहे, झाड काढून अनेकदा दुसरीकडे लावतात. तिन्ही कारणासाठी कोणतं कारण आहे तिथे सांगून तुम्ही अर्ज घ्यायचा आहे, अर्ज भरायचा आहे. हा अर्ज भरताना त्याचे फोटो द्यायचे आहेत, तुम्ही त्या जागेचे मालक आहे याचा पुरावा द्यायचा आहे. कारण माझ्या जागेतला अर्ज दुसरा करेल बरोबर, तर असं नाही करता येणार. तर किंवा महापालिकेच्या जागेतलं तुम्ही अर्ज कराल तर महापालिकेचं असेल तर महापालिकेच्या हद्दीतलं म्हणून सांगायचंय तुम्ही. एक तर झाडाचं लोकेशन, झाडाची जात, संख्या, झाडाची उंची, झाडाची गर्थ, ह्या सगळ्या नोंदी त्याच्यावरती करायच्या आहेत. फोटो करायचे आहेत. तुम्ही पाण्याचं बिल भरलंय का महापालिकेचं आणि घरभाडा भरलाय का, म्हणजे महापालिकेची जी देयक आहेत ती देणार नाही आणि झाड तेवढा करणार चालणार नाही काय. तर महापालिका असं म्हणते आधी आमचं देयक तुम्ही महापालिकेकडे जर तुम्ही अपेक्षा करता एखाद्या गोष्टीची तर तुम्ही महापालिकेची देयक पूर्ण करा, त्याच्या पावत्या जोडा त्या अर्जाला. ते अर्ज दिल्यानंतर महापालिकेच्या उद्यान विभागाचा जो कर्मचारी आहे तो मुकादम येऊन तुमच्या तो अर्जाची छाननी करतो, म्हणजे अर्ज काय लोकेशन आहे वगैरे वगैरे. त्यानंतर त्यांचा सहाय्यक उद्यान अधीक्षक किंवा उद्यान अधीक्षक हा त्याच्यावरती त्याचा अभिप्राय लिहितो की म्हणजे होय अर्ज व्हॅलिड आहे. अनेकदा वादातली झाडं असतात, म्हणजे भाऊ राहतात, तर ह्यांच्या फांद्या तिकडे येत आहेत, ज्यांचं पाला इकडे पडतोय, मग किंवा तिथलं नारळ आमच्या डोक्यातच पडून आम्ही मरणारच आहे, अशा पद्धतीच्या भीती आहेत. तर असे अर्ज असतात. तर अर्ज जर व्हॅलिड आहे का, त्याच्यानंतर की जर व्हॅलिड असेल म्हणजे त्यांचं कारण तुमचा अर्ज नाही सगळं आहे, तर वृक्ष प्राधिकरण समितीच्या समोर ते अर्ज सगळे ठेवले जातात. त्याची आम्ही छाननी करतो, म्हणजे फोटो बघतो, कागदपत्र बघतो, कारण काय लिहिले बघतो, अर्ज पूर्वी आला होता का बघतो, जर ते झाडाची जात कोणती आहे बघतो. आणि मग आम्ही जर आम्हाला वाटलं की नाही जाऊन बघायला पाहिजे तर आम्ही फिजिकली जाऊन व्हेरिफिकेशन करतो. हे व्हेरिफिकेशनचा रिमार्क लिहिला जातो आणि तो अर्ज आयुक्तांच्या समोर किंवा त्या जी मीटिंग होते सगळ्या सदस्यांची वृक्ष प्राधिकरण समितीची त्याच्या समोर ठेवला जातो. त्याच्यामध्ये त्याला मान्यता मिळते. मान्यता मिळाल्यानंतर एक पत्र तुम्हाला दिलं जातं की बाबा तुम्हाला सांगितलं काय नाही तुमचा अर्ज नामंजूर केलाय असं, किंवा मंजूर केलाय पण झाड तोडता येणार नाही, फांद्या तोडायचा मंजूर केलाय, मंजूर केलाय पण पुनर्लागवडीचा मंजूर केलाय, मंजूर केलाय पण तुम्हाला त्याच्या बदली एवढी झाडं लावायच्या अटीवरती मंजूर केलाय. हे करताना तुम्हाला एक अनामत रक्कम महापालिकेकडे ठेवायला पाहिजे, कारण तुम्हाला देऊन टाकलं की तुम्ही लगेच रिकामे व्हाल, तसं नाही. तर तुम्हाला एक
त्या झाडाच्या बदली एक झाड असेल तर एका झाडासाठी एक 5,000 रुपयाची अनामत रक्कम ठेवायची आहे आणि तुम्हाला सांगितलेलं काम तुम्ही व्यवस्थित पूर्ण करायचं आहे आणि मग ती 5,000 रुपये तुम्हाला परत मिळणार आहे. मग कसं सांगितलं जाते, समजा एक झाड तोडलं तर त्याच्या बदली तर आपण 5 झाडं लावायला सांगतो. 5 झाडाच्या बदली जे काय अनामत रक्कम, तर तुम्ही 5 झाडं लावली, छान जगवलीत, ती व्यवस्थित आलीत, 6 महिन्यानंतर आपल्याला आम्हाला बघायला मिळालं की ओके आहे, तर तुमची अनामत रक्कम तुम्हाला परत मिळते. तुम्ही बाहेर पडू शकणार नाही. म्हणजे पहिली गोष्ट, तुमच्या शरीरातलं पाणी वेगाने कमी व्हायला लागेल, तापमान वाढेल तसं पिकं येणार नाहीत, पाणी कमी पडेल. नाही, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. आणि कसं माध्यमाच्या माध्यमातून सगळ्या लोकांपर्यंत हेही पोहोचले की झाडं किती महत्वाची आहेत, त्यांचे उपयोग हे सगळं लोक जाणतायत. पण त्यांना असाही प्रश्न पडतोय की जेव्हा सरकारी कामं येतात, रस्ते बांधायचे असतात, त्यावेळी प्रचंड प्रमाणात ही तोड होतीये. मग अगदी बरोबर आहे, अशी तोड होते. त्यावेळेला आता प्रत्येक रस्ता ज्या वेळेला बांधताना जेवढी झाडं तुटतात त्याच्या 5 पट झाडं लावणं त्या कॉन्ट्रॅक्टरला बंधनकारक आहे. बरं, आणि तसं लावून घेणं काय हे त्या संबंधित अधिकाऱ्याचं काम आहे. त्याच्याशिवाय तिचं पेमेंट केलं जात नाही संपूर्ण सगळ्या प्रोजेक्ट. पण ते सक्सेस कितीपर्यंत होत आहे? एक लक्षात घ्या, कोल्हापुरातली काय उदाहरणं? कोल्हापुरातली खूप चांगली उदाहरणं आहेत. बरं, नक्की IRB चा रोड प्रोजेक्ट थांबवणाऱ्यामध्ये मी माणूस आहे. त्याच्यामध्ये कोर्टात जाऊन IRB चा रोड प्रोजेक्ट मीच थांबवला होता. त्यावेळेला त्याच्या आणि दुसरी गोष्ट मी मुद्दाम नमूद करेन की त्यावेळेला लोकांनी आम्हाला अक्षरशः वेळात काढलं होतं चांगल्या प्रकल्पामध्ये आडवे पडलाय म्हणून. त्यावेळेला कोल्हापुरातली जी झाडं 2,500 झाडं तुटणार होती, ती झाडं तुटणार आहेत, ही झाडं तोडू नका आणि झाडं न तोडता रस्ते करा किंवा झाडं आधी लावा, या पद्धतीची मागणी आम्ही केली. हे ज्यावेळेला कोर्टात गेलं त्यावेळेला कोर्टामध्ये असं लक्षात आलं, हा जो मी कायदा आता सांगितला 1975 तो कायदा होता पण त्याचे नियम तयार झालेले नव्हते. आणि माझ्या केसमुळे 2009चे नियम तयार झाले. चांगली उदाहरणं पण आहेत. एक मंगेशकर नगरमध्ये एक ताई आहेत, त्यांनी चाफ्याचं झाड लावलं, सोनचाफ्याचं. त्यांच्या सोनचाफ्याला जेवढी झाडं येत होती त्या बाउलमध्ये ठेवली त्या, आणि त्यांनी लोकांना असं सांगितलं की त्याची किंमत म्हणून तुम्ही 1 रुपया त्याच्यात टाका, 1 फुल घेऊन जावा. मी काय देत बीत बसणार नाही, विकत काय बसणार नाही. लोकांनी इमानी बारे मी 2 रुपये टाकले, 2 फुलं घेऊन गेलो, असं चाललं. खूप पैसे साठले, त्यांनी चांदीचा गणपती घेतला. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की एक झाड तुम्हाला काय काय देतं, कारण इमॅजिन. मग नारळ किती मिळतात, महालक्ष्मीच्या सगळ्या पूजांमध्ये नारळ पण पूजा म्हणून म्हणजे करतो. श्रीफळ हे आपलं धार्मिक सगळ्या ह्याच्यामध्ये वापरतो. पण ते नारळात झाड का नको आहे? असं होणार नाही की प्रत्येक वेळेला तुम्ही नारळ मात्र केरळमधून येऊ दे, आमच्या इथले नारळ तोडून टाकतो काय, तर नारळाची किंमत मोजावी लागेल. बरोबर. सो माझं म्हणणं, त्याच्यातली रिस्क कमी करता येते का? येते. रोज नियमित त्याच्या फांद्या ट्रिम करून घेतल्या काही होत नाही. पिकलेली फळं काढून घेतली वेळच्या वेळी काही होत नाही. वरती जर खारी जात असतील, उंदीर जात असतील तर त्याला एक पत्रा लावला तर काही होत नाही. वरती जाळी लावली तर नारळ खाली पडायचा प्रश्न येत नाही. तर उपाय आपण करता येतात. भीती बाळगू नका आणि झाडाचा गैरवापर करू नका. कायद्याचा सन्मान जे करतात त्यांचा सन्मान कायदा करतो, पण कायदा तोडला तर शिक्षा होऊ शकते. आणि मग जाऊन कोर्टात जाऊन माफी मागायची आणि मग ते कोणाला कळत पण नाही, त्याची काही बातमी येत नाही आणि मग तिथे येईल तो दंड गपचूप भरायचा, असे अनेक प्रकरण आहेत. आणि कोल्हापुरात सुद्धा अशी झालेली आहेत. आणि आता सुद्धा ज्या लोकांनी बेकायदा झाडं तोडली त्याच्यावरती कारवाईची प्रक्रिया सुरू असते. जर थोडस काय मी काय मला कोण काय करते असं कोणाला वाटत असेल तर काही टप्प्यावरती महापालिका त्यांचे ज्या सर्व्हिसेस आहेत, म्हणजे पाणी बॅन करू शकते. पण जर तुम्ही परवानगी न घेता झाड तोडलं असेल तर महापालिका थेट पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करते आणि दंड, नुसता दंड होत नाही, त्याला सक्त 1 वर्षाची सक्तबुद्धीची शिक्षा पण आहे. तर आज आपण उदय गायकवाड सरांना भेटलो आणि त्यांनी झाडांविषयीचे कायदे आणि झाड का टिकवलं पाहिजे, का वाढवलं पाहिजे, का जगवलं पाहिजे ह्याची कारणं उत्तरं सांगितली आणि आपल्याला खूप चांगली माहिती त्यांनी दिलेली आहे. त्याबद्दल त्यांचं TV नेक्स्ट मराठीकडून खूप खूप आभार.